हाय स्टुडंट्स, काल आपलं लेक्चर झालं, आपण बघितलं त्याच्यामध्ये काल सिंथेटिक डिव्हिजन मेथड वगैरे आपण बघितलेली आहे, बरोबर आहे बाळांनो. आणि सिंथेटिक डिव्हिजन मेथड समजली तुम्हाला. ओके, आता बाळांनो आपण नेक्स्ट जो क्वेश्चन नंबर 7 आहे त्याच्याकडे जाऊया. ओके, काय आहे क्वेश्चन नंबर 7? मी लिहितो बघा बाळांनो. क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7 इज दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, क्वेश्चन नंबर 7, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए मायनस एक्स अपॉन बी मायनस एक्स. ओके, फर्स्ट इट राईट डाऊन. ओके, त्यानंतर एफ ऑफ टू इज अनडिफाइन्ड. इथं पुढं त्यांनी काय तर दिलेलं आहे. ओके, कंडिशन्स दिलेले आहेत. त्याच्या काय कंडिशन्स दिले आहेत की बाबा एफ ऑफ टू इज अनडिफाइन्ड दिले, अनडिफाइन्ड. एफ ऑफ टू इज अनडिफाइन्ड दिले. ओके, त्यानंतर बाळांनो काय दिले, एफ ऑफ 3. एफ ऑफ 3 पण काय दिलेलं आहे त्यांनी, एफ ऑफ 3 काय दिलेलं आहे, एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5. म्हणजे काय सांगितलेले, एफ ऑफ 3 आपल्याला त्याची व्हॅल्यूज 5 दिलेली. काल आपण बघितलं बाळांनो, जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 दिलं होतं आणि त्यानुसार आपण काय केलं होतं, इक्वेशन सॉल्व्ह केली होती. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 असल्यामुळे त्याची व्हॅल्यू आपण जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टाकली होती. बरोबर आहे बाळांनो. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 दिलेलं आहे. एवढा आपल्याला डाटा प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की फाइंड, आतापर्यंत आपण काय केलं, फाइंड एक्स म्हणजे एक्स आपण शोधला आतापर्यंत, बरोबर आहे. एक्स फाइंड आउट केलं. याच्यामध्ये काय सांगितलं की त्यांनी फाइंड तुम्ही ए अँड बी तुम्ही ए अँड बीचे व्हॅल्यू फाइंड आउट करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे बाळांनो. ओके, आता हे कसं सोल्युशन करायचं, आता एक लक्षात ठेवा बाळांनो, पहिला अनडिफाइन्ड म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे. अनडिफाइन्ड ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली बाळांनो, अनडिफाइन्ड कन्सेप्ट समजली तर तुम्हाला एक्झाम्पल एकदम सोपं होऊन जातं. तर अनडिफाइन्ड म्हणजे काय, मी थोडंसं रफली तुम्हाला सांगतो बाळांनो. अनडिफाइन्ड म्हणजे काय, समजा एखादी व्हॅल्यू आहे 2 आणि खाली 0 आलं. ज्यावेळी खाली 0 येईल, खाली म्हणजे कुठं बाळांनो, डिनॉमिनेटरला ज्यावेळी 0 येईल असे ज्या स्वरूपात असेल ती व्हॅल्यू अनडिफाइन्ड असते बाळांनो. अनडिफाइन्ड असते, लक्षात ठेवा. समजलं बाळांनो. व्हेन द डिनॉमिनेटर इज 0 देन दिस व्हॅल्यू इज कॉल्ड एज द अनडिफाइन्ड. आपण याला बाळांनो दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की ती व्हॅल्यू इन्फिनिटी असते. आपण हे पण म्हणू शकतो की ही व्हॅल्यू इन्फिनिटी असते, म्हणजे जी व्हॅल्यू डिफाईन करता येत नाही त्या व्हॅल्यूला आपण अनडिफाइन्ड करायचं. म्हणजेच काय, डिनॉमिनेटरला काय असणार आहे, 0 असणार आहे. अशा व्हॅल्यूला आपण अनडिफाइन्ड म्हणायचं. म्हणजे एफ ऑफ टीची जी व्हॅल्यू असणार आहे ती अनडिफाइन्ड असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, त्याच्या डिनॉमिनेटरला 0 असणार आहे आणि आपल्याला काय करता येणार, ते डिफाईन करता येणार नाही. ओके, हा कन्सेप्ट एक तुम्हाला बाळांनो समजला असेल. ओके, नाही समजला तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सेंड करा. ओके, मी अनेकदा समजून सांगतो. तर ठीक आहे बाळांनो, मी आता माझ्या एक्झाम्पल घेतो. ओके, आता लक्षात घ्या बाळांनो, मी काय करतो, पहिला फंक्शन तर दिलेलं आहे. आपण काय केलं आतापर्यंत, काय केले तुम्हाला माहिती आहे बाळांनो. आतापर्यंत काय केलं, एफ ऑफ एक्स दिलेलंच आहे. एफ ऑफ एक्स हे आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण काय केलं, ज्यावेळी एफ ऑफ एक्स दिलं असेल आणि एफ ऑफ 2 वगैरे फाइंड आउट करायचं, तर आपण काय केलं, एक्सच्या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. आपण काय केलं, एक्सच्या ठिकाणी त्याच्या, आता इथे एम होतं मागच्या वेळी, बरोबर आहे, म्हणून आपण एमची व्हॅल्यू पुट केली मागच्या एक्झाम्पलमध्ये. ओके बाळांनो, आता इथं एक्स आहे, इथं एक्स म्हणजे एफ ऑफ 2 हे बाळांनो बघा ही व्हॅल्यू असते, बरोबर आहे. आता इथे मी सेम तसं करतो बाळांनो. मग एफ ऑफ 2 हे आता पहिला सोल्युशनमध्ये बाळांनो वी हॅव काय आहे इक्वेशन, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए मायनस एक्स अपॉन बी मायनस एक्स. ओके बाळांनो, असं दिलेलं आहे. ओके, तर त्याच्यानंतर देअरफॉर आपण आता काय लिहिणार, एफ ऑफ 2 ची लिहूया ना. सेम बघा बाळांनो, आता मी इथं काय करालो, एक्सच्या ठिकाणी काय लिहिणार आहे, 2 लिहिणार आहे. म्हणजे काय, इथं एक्सच्या ठिकाणी मी 2 लिहिलं, म्हणजे इथं जे इक्वेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी पण मी काय लिहिणार, 2 लिहिणार. त्या एक्सच्या ठिकाणी पण मी काय लिहिणार, 2 लिहिणार. बरोबर आहे बाळांनो. ए मायनस 2, ओके बाळांनो, आणि बी मायनस 2 हे झालं आपलं, हे इक्वेशन झालं, एफ ऑफ 2 झालं. पण त्यांनी काय सांगितलेलं की बाळांनो, एफ ऑफ 2 इज अनडिफाइन्ड. एफ ऑफ 2 आता मी जरा रिमूव्ह करतो बाळांनो. त्यांनी काय सांगितलेलं आहे एक लक्षात घ्या, इथंपर्यंत असू दे. ओके, आता त्यांनी काय सांगितलं, एफ ऑफ 2 इज अनडिफाइन्ड बाळांनो. एफ ऑफ 2 अनडिफाइन्ड म्हणजे काय असणार आहे, मी तुम्हाला सांगितलं, डिनॉमिनेटर काय असणार आहे, 0 असणार आहे ना. डिनॉमिनेटर 0 असणार आहे, म्हणजे बी मायनस 2 इज इक्वल टू 0. कारण सिन्स बिकॉज एफ ऑफ 2
इज असं लिहायचं बाळांनो, तिथं लिहायचं बिकॉज एफ ऑफ टू किंवा सिन्स एफ ऑफ टू इज अनडिफाइन्ड, एफ ऑफ टू इज अनडिफाइन्ड. ओके बाळांनो, मग आता याच्यावरून आपल्याला एक मिनिट, यावरून आपल्याला काय करणार बाळांनो, बी मायनस टू इज इक्वल टू झिरो आलं, बरोबर आहे. मग वी हॅव बी फ्रॉम वन, इक्वेशन 1 म्हणायला, त्याच्यानंतर बी मायनस टू इज इक्वल टू झिरो, म्हणजे बी इज इक्वल टू काय येणार आहे, 2 येणार आहे. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ बी, आपण काय केलं बाळांनो, आपण काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं. आपण काय केलं, आपल्याला एक इक्वेशन दिलं होतं, त्या इक्वेशनमध्ये ए मायनस एक्स अपॉन बी मायनस एक्स आपल्याला असं इक्वेशन दिलं होतं, इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलं होतं. त्याच्यानंतर आपण काय दिलं, एफ ऑफ टू बद्दल काय लिहिलं, एक स्टेटमेंट दिली होती कंडिशन की अनडिफाइन्ड आहे. मी अनडिफाइन्ड म्हणजे काय, इज झिरो काय असणार आहे, डिनॉमिनेटर काय असणार आहे, झिरो असणार आहे असं सांगितलं होतं बाळांनो, बरोबर आहे. मग नंतर मी काय केलं, एफ ऑफ टू म्हणजे एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काय असणार आहे, 2 असणार आहे, जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं 2 घातलं बाळांनो. आणि ती कंडिशन दिल्यानुसार मी काय केलं, बी मायनस टू इज इक्वल टू 0 लिहिलं आणि बी इज इक्वल टू 2 लिहिलं. आता बी आपल्याला मिळालं आहे बाळांनो, बी आपल्याला मिळालं आहे, पण आपण ए कसा फाइंड आउट करायचा, कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय फाइंड ए अँड बी, बाळांनो क्वेश्चन पण केअरफुली वाचायचं, फाइंड ए अँड बी. आता बी आपण फाइंड आउट केला, बी इज इक्वल टू 2 आलं, मी बाळांनो रिमूव्ह करतो. ओके, आपल्याला काय झालं, बी इज इक्वल टू 2 आलेला आहे, इथे मी लिहितो बाळांनो. एक लक्षात घ्या, आपल्याला इक्वेशन काय मिळालं, बी इज इक्वल टू 2 मिळालं, बी इज इक्वल टू 2 मिळालं, काय अडचणच नाही ना. आणि बी इज इक्वल टू 2 येणारच होतं बाळांनो. मी एक रफली तुम्हाला सांगतो, इथं काय ए मायनस 2 दिलेलं आहे, बरोबर आहे. ओके, इथं बी मायनस 2 दिलेलं आहे. हे झिरो कधी होणार आहे रे मित्रांनो, हे झिरो ज्यावेळी आपण इथं 2 जर पुट केलं बीची व्हॅल्यू तरच हे झिरो होणार आहे. त्यामुळं ऑब्व्हियसली म्हणजे एक माइंड कॅल्क्युलेशन जरी तुम्ही केला की बी इज इक्वल टू 2 येणार, हे ऑब्व्हियसली होतंच, कारण त्याने त्याच वेळी काय होणार आहे, इथं झिरो येणार ना व्हॅल्यू, त्यामुळे बी 2 येणारच होतं बाळांनो. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय दिलेलं आहे, आता ती एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 बाळांनो, ते टाइमपासला दिलेलं नाही. ओके, त्याचा काहीतरी उपयोग आहे आपल्याला. एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5, आता एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 आपल्याला दिलेलं आहे. काय आहे, एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 आहे. ओके, आपल्याला इक्वेशन काय, आपलं इक्वेशन काय बाळांनो, चला आपलं इक्वेशन वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए मायनस एक्स आणि बी मायनस एक्स आहे बाळांनो. तुम्हाला समजायसाठी मी रिपीट लिहितोय बाळांनो. ठीक आहे, आता मी काय करणार, एफ ऑफ 3 दिलेलं आहे ना बाळांनो, एफ ऑफ 3 थांबा मी पहिला लिहितो बाळांनो. मी एक्सच्या ठिकाणी आणि 3 घातलं म्हणजे काय करणार, आता एकान 3 आलं ना एफ ऑफ 3, बरोबर आहे. इथं मी आणि एक्सच्या ठिकाणी काय करणार बाळांनो, 3 पुटअप करणार, जस्ट काही करणार नाही. आणि बाळांनो इथं बी थांबा बाळांनो, बी मी नंतर व्हॅल्यू पुटअप करतोय, बी मायनस 1च्या ठिकाणी 3 लिहिलं. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. मी काय केलं लक्षात घ्या, मी काय केलं बाळांनो, एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 सेकंड कंडिशन आपण घेतली, सेकंड कंडिशन एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 दिलेला आहे. एफ ऑफ एक्स आपल्याला आहे ए मायनस एक्स अपॉन बी मायनस एक्स आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर बाळांनो एफ ऑफ 3ची व्हॅल्यू आपल्याला म्हणजे या टर्म्समध्ये आपण आपल्याला फंक्शन दिलेलं आहे, फक्त काय करायची, एक्सच्या ठिकाणी करायची. आता बाळांनो काय करायचं, आता काय केलं पाहिजे, सिंपल आहे. एफ ऑफ 3 दिलेला आहे ना आपल्याला, आपण मागच्या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व्ह केलं होतं. काय केलं होतं की जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 होतं, आपण इज इक्वल टू 0 गेलो. आता इथं एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 दिलेला आहे, इथं मी 5 लिहितो बघा बाळांनो. एफ ऑफ 3 इज इक्वल टू 5 बरोबर आहे. ए आहे तसं आलं मला -3, कारण याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची. आता इथं बघा बी किती आहे बाळांनो, आपल्याला मिळाला बी 2 मिळालेला आहे, 2 मिळालेला आहे. -3 इथं दिसते का बघा बाळांनो व्यवस्थित, -3 मी एक वेळ लिहितो बाळांनो, -3. ओके, आता हे सिंपल इक्वेशन झालं. आता हे तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, सिंपल आहे बाळांनो. सिंपल म्हणजे काय, आता मी इथं बघा 5 इज इक्वल टू काय लिहिणार, ए -3 मी आहे तसं लिहिलो, हां लक्षात ठेवा, म्हणजे न्यूमरेटर आहे तसं लिहिलो. 2 - 3 किती येणार आहे बाळांनो, 2 प्लस मायनस आहे ना, बरोबर आहे. प्लस मायनस काय आलं, मायनस येणार, पहिला प्लस मायनस मायनस येणार आणि त्याची काय होणार, ॲडिशन होणार. 3 मधनं 2 गेलं 1 म्हणजे -1 राहिलं. समजलं बाळांनो. आता मी इक्वेशन हे काय करतो इकडेच लिहितो म्हणजे तुमच्या समजण्यासाठी. कसं येणार, आता हे आता -1 आहे, हे -1 काय करणार इकडं जाणार. आपल्याला एची व्हॅल्यू काढायची ना, त्याच्यामुळे हे इकडे घालवायला लागणार. हे काय झालं, -1 × 5 म्हणजे काय झालं बघा, ए -3 इज इक्वल टू हे -1 × 5 झालं, -1 × 5 बरोबर. आता ए -3 बाळांनो, -1 × 5 काय असणार आहे, -5 येणार आहे, बरोबर आहे, -5 येणार आहे, बरोबर आहे. आता सांगा मला ए -3 इज इक्वल टू -5 आलं. आता हे इकडं हे 3 जे आहे बाळांनो, ते 3 कसं आहे, वजा 3 आहे, मग इकडं जाताना काय होणार, पॉझिटिव्ह होणार. म्हणजे ए इज इक्वल टू -5 + 3
ए इज इक्वल टू -5 + 3. त्याच्यामुळं आता -5 + 3 म्हणजे काय, ए बरोबर काय बाळांनो इथं लिहितो मी बाळांनो, हे लक्षात घ्या, इथं लिहितो मी. त्याच्याबरोबर ए बरोबर 2, ए बरोबर -2, ए बरोबर -2 आलं. बरोबर आहे. म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आली, 2 आली. इथं लिहायचं बाळांनो सेन्स. आता हे सगळं लिहून झाल्यानंतर काय करणार आपण, इथं लिहिणार बाळांनो, काय लिहिणार, द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू -2 आणि व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 2. असं याला हे करायचं बाळांनो आणि एक स्क्वेअर करून सोडायचं. काही बाळांनो समजलं नसलं तर मला रिपीट आणि विचारा, 5 वेळा लागू दे, किती 5-6 वेळा विचारा, मला विचारा बाळांनो. पर्सनली मला कमेंटमध्ये लिहा, व्हॉट्सअपवरती मेसेज टाका आणि विचारा की सर हे समजलं नाही, सर ही स्टेप कशी आलेली. मी बाळांनो ऑलवेज रेडी फॉर दॅट. ओके, ठीक आहे. आता बाळांनो नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मला वाटते बाळांनो आपण ऑलमोस्ट एक भरपूर एक्झाम्पल घेतात, भरपूर. नेक्स्ट एक्झाम्पल 8 नंबरचं एक्झाम्पल आहे बाळांनो. आता 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का रे, क्वेश्चन नंबर 8 आहे काय. क्वेश्चन नंबर 8 वरती तुम्हाला बाळांनो मी 100% सांगतो की हा क्वेश्चन तुम्हाला CET रिगार्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. CETच्या रिगार्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्या कन्सेप्टचं नाव काय बाळांनो, इम्पॉर्टंट का म्हणतोय मी बाळांनो, कारण याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल देतील आणि ओळखायला होतील की गिवन फंक्शन इज इंजेक्टिव्ह और सर्जेक्टिव्ह. ओके बाळांनो, इंजेक्टिव्ह. ओके, तर बाळांनो हा कन्सेप्ट मी आज तुम्हाला इथं मी क्लिअर करणार आहे. सर्जेक्टिव्ह, ओके, इंजेक्टिव्ह, सर्जेक्टिव्ह आणि बायोजेक्टिव्ह ह्या 3 कन्सेप्ट फंक्शनमधले आहेत बाळांनो. हा जो पॉईंट आहे हा माझ्यामध्ये बोर्डाला पण आपल्या एक्झामला पण विचारतील आणि जरी विचारला तर तो 4 मार्काला विचारतील. ओके, 2 ते 4 मार्काला विचारतील बाळांनो. आणि CETसाठी काय इम्पॉर्टंट आहे हा, कारण याच्यावर बेस्ड क्वेश्चन येण्याची फार दाट शक्यता आहे बाळांनो. तर हा कन्सेप्ट आपण पहिल्यांदा समजून घेऊया की मी जो कन्सेप्ट सांगणार आहे बाळांनो तो आपण पहिला समजून घेऊया की नेमकं काय. ओके बाळांनो, इंजेक्टिव्हिटी म्हणजे काय, सर्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, हे पहिला बाळांनो आपण हा कन्सेप्ट समजून घेऊया. ओके, एकच मिनिट बाळांनो. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आहे, ठीक आहे, मी ते नंतर घेतो. आता पहिला इंजेक्टिव्हिटी मी समजून सांगतो तुम्हाला. याच्यावरती डिपेंड हा बाळांनो, सॉरी फॉर डिस्टर्ब बाळांनो. इंजेक्टिव्हिटी, मी आता तुम्हाला इंजेक्टिव्हिटीचा कन्सेप्ट तुम्हाला बाळांनो मी समजून सांगतो. काय आहे इंजेक्टिव्हिटी म्हणजे. बाळांनो मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे की फंक्शन कशाला म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं, कारण आपण हे ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. बरोबर आहे. आता मला माहिती आहे तुम्हाला मी हे पण शिकवलेलं आहे की फंक्शनचं डिफरंट टाईप्स ऑफ द सिस्टीम्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत फंक्शनच्या. ओके, त्याच्यामुळे बाळांनो इंजेक्टिव्हमध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे बघा 1 to 1 फंक्शन आपण केलेलं आहे बाळांनो. 1 to 1 फंक्शन तुमच्या लक्षात आहे काय बघा बाळांनो की 1 to 1 फंक्शन आपण काय केलेलं आहे, 1 to 1 फंक्शन शिकलेलं आहे. 1 to 1 फंक्शन मी फक्त थोडंसं रिकॅप करतो बाळांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता 1 to 1 फंक्शन म्हणजे काय. 1 to 1 फंक्शन म्हणजे काय बाळांनो, समजा हा मी ए सेट घेतला, हा मी बी सेट घेतला. बरोबर आहे बाळांनो, ए सेट घेतला, बी सेट घेतला. आपण याला काय म्हणतोय, ऑब्व्हियसली बरोबर तुमचं बरोबर असणार बाळांनो, डोमेन म्हणतो. डोमेन, डोरेमन नो बाळांनो, डोमेन म्हणतोय. आणि याला म्हणतोय कोडोमेन म्हणतोय. बरोबर आहे बाळांनो. इथे मी व्हॅल्यू घेतल्या ABCD वॉट एव्हर मी 1 2 3 4 5. आता तुम्ही एक स्टेटमेंट लिहायचं बाळांनो किंवा तिथं नोट म्हणून लिहून घ्यायचं. इंजेक्टिव्हिटी ऑलवेज फोकस ऑन द ओनली डोमेन. इंजेक्टिव्हिटीमध्ये इन केस ऑफ इंजेक्टिव्हिटी यू ऑलवेज फोकस ऑन द डोमेन नॉट द कोडोमेन. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश आहे काय, ज्यावेळी आपण इंजेक्टिव्हिटी बघतो, कधीही बघतो इंजेक्टिव्हिटी जर बघायची झाली आपल्याला, म्हणजे पुढं एक्झाम्पल आहेत बाळांनो, ते वेदर फंक्शन इज इंजेक्टिव्हिटी और सर्जेक्टिव्हिटी असं विचारलेलं आहे. मग ज्यावेळी आपण इंजेक्टिव्हिटी बघणार आहे फक्त आपण डोमेन बघायचा. डोमेनमध्ये काय आहे, डोमेनमध्ये या डोमेनची प्रत्येक इमेज पाहिजे, एक इमेज पाहिजेच. का, कारण आपलं 1 to 1 फंक्शन आहे ना बाळांनो. 1 to 1 फंक्शन आहे म्हटलं काय असणार आहे, एक तर इमेज पाहिजेच, एक इमेज पाहिजेच बाळांनो. आता इथं 5 आहे, इथं 6 आहे. आपण ह्याच्याकडे कोडोमेनकडे लक्ष म्हणजे हे कॉन्सन्ट्रेट फोकस करायचं नाही कधी. ह्या इंजेक्टिव्हिटीमध्ये बघताना आपण फक्त आणि फक्त डोमेनवरतीच कॉन्सन्ट्रेशन करायचं. समजा आता इथं डोमेनमध्ये मी काय म्हणतो बाबा, डोमेनमध्ये ई आहे. ओके, ई आहे आणि इकडं काहीच दिलेलं नाही, इकडं काहीच दिलेलं नाही कोडोमेनमध्ये. ओके, तर हे फंक्शन होणार नाही.
इंजेक्टिव्हिटी नसणार आहे ते, इट इज नॉट फंक्शन ऑफ इंजेक्टिव्हिटी. म्हणजे ते इंजेक्टिव्हिटी जे फंक्शन दिलेलं असणार आहे ते इंजेक्टिव्हिटी नसणार आहे. का नसणार आहे बाळांनो? कारण इंजेक्टिव्हिटी म्हणजेच काय बाळांनो, डोमेनमध्ये प्रत्येकी एक इमेज इथं पाहिजे. इथं म्हणजे कोडोमेनमध्ये. हे तुम्हाला माहिती आहे बाळांनो, हे तुम्हाला सांगायला नको, हे इमेज असते, हे झालेलं आहे आपलं बाळांनो. ओके, तरी पण मी सांगतो की ही प्री इमेज असते. ओके, प्री इमेज असते. या प्री इमेजची इथं इमेज पाहिजे बाळांनो, बरोबर आहे. इथं समजा इथं ई, आता इथं ई एक्स्ट्रा आहे बाळांनो, इथं कुठं काय आहे का इमेज नाही, त्याच्यामुळे ही इंजेक्टिव्हिटी होणारच नाही. म्हणजे काय, गोल्डन स्टेटमेंट इज दॅट व्हाईल यू सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ इंजेक्टिव्हिटी यू विल मस्ट बी फोकस ऑन दी कन्सेप्ट ऑफ डोमेन. कळालं बाळांनो, डोमेनमध्येच आपण फोकस करायचा. डोमेनमध्ये बघायचं की किती इमेज आहे काय. हां, ह्याला इमेज आहे, हां बीला इमेज आहे, ते सीला इमेज आहे, डीला, अरे ईला इमेज नाही, ईला इमेज नाही म्हणजे इंजेक्टिव्हिटी नाहीच आहे ते फंक्शन. ओके, आणि समजा असंच आहे, बरोबर आहे, इथं 5 आहे, इथंच आहे, आपण काय बघणार नाही, कोडोमेन बघणार नाही याच्यामध्ये. आणि ह्यालाच आपण काय म्हणतोय, यालाच 1 to 1 फंक्शन म्हणतोय, लक्षात घ्या, ह्याला 1 to 1 फंक्शन म्हणतोय. हे असंच नाही. आता मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो बाळांनो, की बाबा हां दुसरंच म्हणजे काय, हे एची व्हॅल्यू इथं 2 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे, सीची व्हॅल्यू 3 आहे, डीची व्हॅल्यू 4, असं पण असेल तर चालेल, कारण ही इमेज एकच आहे ना. एची इमेज काय एकच आहे, 2 आहे, बीची इमेज 1 आहे, एकच आहे इमेज, सीची एकच आहे, म्हणजे त्यानुसारच त्याला काय 1 to 1 फंक्शन. म्हणजे इंजेक्टिव्हच्या वेळी आपल्याला बाळांनो 1 to 1 फंक्शन असावं लागतं. ओके, 1 to 1 फंक्शन म्हणजे आता मी आता आपण ह्यालाच काय म्हटलं, एक्स म्हटलं, ओके समजा, आणि ह्याला काय म्हटलं, एफ ऑफ एक्स म्हटलं. ओके, म्हणजे काय, हे आणि हे फंक्शन काय असणार बाळांनो, एक असणार. म्हणजे एफ ऑफ एक्स बार, ह्याला एफ ऑफ एक्स x1 म्हटलं. एक मिनटं बाळांनो, एक मिनिट व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथं मी कन्सिडर केलं की एफ ऑफ x1, हां, आणि हे काय केलं, एफ ऑफ x2 कन्सिडर केलं, दुसरं कंडिशन, किंवा इथंच मी x1 कन्सिडर केला आणि इथंच x2 मी कन्सिडर केला, असं दोन्ही केलं समजा. तर आता दुसरी कंडिशन, गोल्डन स्टेटमेंट काय बाळांनो, गोल्डन स्टेटमेंट म्हटलं की ते नोट डाऊन करायचं व्यवस्थित, याच्यामध्ये नोटबुकमध्ये लिहायचं. काय गोल्डन स्टेटमेंट मी सांगतोय आता बघा बाळांनो, इंजेक्टिव्हचं कुठलंही गणित असलं की बाळांनो झोपेत जरी असला तर एक लिहायचंच. काय लिहायचं तुम्हाला सांगतो, एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2, हे इक्वेशन लिहायचंच बाळांनो. आता आपण पुढं तुम्हाला सम सॉल्व्ह करत असताना समजेल ते की एफ ऑफ x1 इज एफ ऑफ x2 मी काय लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय, एक इमेज प्री इमेज, एक प्री इमेज आणि एक इमेज, याचा अर्थ असा असतो बाळांनो, एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. हे गोल्डन स्टेटमेंट आहे. हे ज्यावेळी तुम्ही इंजेक्टिव्हिटी चेक कराल फंक्शनची, हे नोट आणि गोल्डन स्टेटमेंट बाळांनो. ओके, की एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2 आपल्याला लिहायचं आहे. हे झालं आपण इंजेक्टिव्हिटीबद्दल. आता मी दुसरा कन्सेप्ट सांगितला, सर्जेक्टिव्हिटी. सर्जेक्टिव्हिटी म्हणजे बाळांनो सर्जन करायचं नाही. ओके, सर्जेक्टिव्हिटी आपली ही कन्सेप्ट आहे मॅथमॅटिक्स. ओके, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळांनो सर्जेक्टिव्हिटी म्हणजे काय. आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की आपण इंजेक्टिव्हिटीमध्ये कशावर कॉन्सन्ट्रेशन केलं. इंजेक्टिव्हिटीमध्ये एक पहिली कन्सेप्ट लक्षात घ्या. इंजेक्टिव्हिटीबद्दल एक 2-3 स्टेटमेंट लक्षात करून घ्या. गोल्डन स्टेटमेंट 1 to 1 फंक्शन असते. हां, एक 1 to 1 फंक्शन असणार आहे. दुसरं काय असणार आहे बाळांनो, एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. हे झोपेत सुद्धा लिहायचं बाळांनो, चुकायचं नाही याच्यामध्ये. आणि तिसरं काय असणार आहे, फोकस ऑन कशावर करणार आहे, डोमेन, ओनली डोमेन, फक्त डोमेनवरती फोकस करायचं. ओके, हे तुम्हाला इंजेक्टिव्हिटीबद्दलची गोल्डन स्टेटमेंट झाली आणि हे तुम्हाला यायलाच पाहिजे, त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येते. याच्यावरती सीईटीवरती पण प्रश्न असणार आहे बाळांनो. सीट म्हणजे पॉसिबिलिटी खूप आहे, इंजेक्टिव्हिटी आहे की नाही ओळखायचं. ओके, ते कसं काय मी तुम्हाला सांगतो. ओके, आता नंतर काय आपण बघतो, सर्जेक्टिव्हिटी. हिच्या अपोजिट आहे, इंजेक्टिव्हिटीच्या अपोजिट आहे बाळांनो सर्जेक्टिव्हिटी. हां, चला मी लिहितो बाळांनो सर्जेक्टिव्हिटी. सर्जेक्टिव्हिटी म्हणजे काय नेमकं ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सर्जेक्टिव्हिटी म्हणजे आता याच्यामध्ये आपण कशावर कॉन्सन्ट्रेशन करणार आहे माहिती आहे का मित्रांनो, आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहे ते सर्जेक्टिव्हिटी फंक्शनमध्ये आपण कोडोमेनवरती आपण काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. सर्जेक्टिव्ह फंक्शन बाळांनो ह्याच्यावर बेस्ड जवळजवळ 8 ते 10 प्रॉब्लेम आहेत. त्यामुळं हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. मी आणि बाळांनो एक कन्सेप्ट 2-3 वेळा रिपीट करतोय. ओके, त्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सर्जेक्टिव्ह फंक्शन, ठीक आहे बाळांनो. आता पहिल्यांदा मला सांगा रे, एक तुम्हाला माहिती आहे बाळांनो, लक्षात घ्या की एक मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. पहिल्यांदा तुम्ही पहिल्या कन्सेप्ट जावा, आपल्या बेसिक कन्सेप्टकडे जावा बाळांनो. फंक्शन कधी असते आणि फंक्शन कधी नसते
इथं ABC लिहिलं मी, ABCD. इथं 1 2 3 4 लिहिलं. समजा B ची व्हॅल्यू 1 पण आहे आणि B ची व्हॅल्यू 3 आहे. फंक्शन असणार आहे का रे? सॉरी, B ची व्हॅल्यू 1 पण आणि B ची व्हॅल्यू 3 पण आहे. इज इट फंक्शन ऑर नॉट? आपण बाळांनो हे शिकलेलं आहे, हे फंक्शन आहे की नाही? असणार का नाही सांगा बघू बाळांनो फंक्शन हे. ठीक आहे, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नंतर आन्सर द्या. आपण शिकलेलं आहे, काही अडचण नाही. किंवा समजा मी असं लिहिलं, याच्यात हे काय केलं, हे B ची व्हॅल्यू, हां B ची व्हॅल्यू 1 आणि 2 असं 3 लिहिलं मी. आता काय लिहिलं, 3 आहे. 3 ची व्हॅल्यू काय, हे 3A आणि D याच्यात 2 इमेज आहेत, इमेजच्या 2 प्री इमेज आहेत. हे फंक्शन आहे की नाही हे बाळांनो कमेंट बॉक्समध्ये याचं मला आन्सर तुम्ही सांगायचं. ओके, आपण हे शिकलेलं आहे आणि आपण भरपूर वेळा हे सराव केलेला, त्याच्यामुळं नो ऑब्जेक्शन. ओके, ठीक आहे बाळांनो. याच्या इकडे 2 इमेज आले तर ते फंक्शन असते की नाही हे लक्षात घ्या. मी भरपूर वेळा सांगितलेलं ते तुम्ही सांगा बाळांनो. ओके, त्यानंतर सर्जेक्टिव्हिटी फंक्शन. मी आता काय सांगतो, सर्जेक्टिव्हिटी फंक्शन आपल्याला बघायचं आहे. सर्जेक्टिव्हिटी फंक्शन. ओके, मी आणि लिहितो बाळांनो, हे सगळं आता लिहित नाही मी बाळांनो. ABCD लिहितो, AB म्हणजे हे 1 2 3 4 5 6 असं मी लिहिलं. आता हे काय आपलं डोमेन आहे, हे डोमेन असणार आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आणि हे काय असणार आहे, कोडोमेन असणार, हे पण तुम्हाला माहिती आहे आता. ओके, कारण आपण मला वाटतं मॅक्झिमम 30 to 40 एक्झाम्पल सोडवले असतील बाळांनो, फंक्शन आहे की नाही ओळखायचे वगैरे. ओके, किंवा नियर अबाउट 20 to 25 तर झाले असतील. ओके, कोडोमेन. आता हे सर्जेक्टिव्हिटी फंक्शन आहे की नाही बघायचं. याच्यामध्ये बाळांनो काय आहे सर्जेक्टिव्हिटी फंक्शन बद्दल सांगा बोल, काय सर सर्जेक्टिव्हिटी? आपण कशावर कॉन्सन्ट्रेशन करणार आहे, कोडोमेन. पहिल्यांदा कोडोमेनमध्ये बघायची. कोडोमेनमध्ये एक्स्ट्रा इमेज आहे. आता इथं एक इमेज आहे, इथं एक इमेज आहे, ह्याला एक इमेज आहे, समजा इथं एक इमेज आहे. आणि 5 आणि 6 याला इमेजच नाही आहे, प्री इमेज नाही आहे, याला प्री इमेज म्हणायचं. ह्याला प्री इमेज आहे का इथं कुठं नाही आहे. म्हणजे काय बाळांनो, जर प्री इमेजच नसेल तर ते सर्जेक्टिव्ह फंक्शन नाही. याचा अर्थ काय, कोडोमेनमध्ये ज्या व्हॅल्यू असतील त्याची प्रत्येक प्री इमेज इथं डोमेनमध्ये पाहिजे, प्रत्येक प्री इमेज डोमेनमध्ये पाहिजे, तरच ते सर्जेक्टिव्हिटी फंक्शन असते, तरच ते काय असणार आहे बाळांनो, सर्जेक्टिव्हिटी फंक्शन असणार आहे. मी काय म्हणतोय अनेकदा रिपीट करतो. 1 2 3 4 5 6 आहे. 5 आणि 6ला इकडे बाळांनो प्री इमेज आहे काय, नाही आहे प्री इमेज. याला प्री इमेज नसल्यामुळं कोडोमेन, आता आपण कोडोमेन कॉन्सन्ट्रेशन करणार आहे, बरोबर आहे बाळांनो. तर या काय होणार आहे, कोडोमेनला इथं प्री इमेज नाही आहे, त्याच्यामुळं 100% बाळांनो हे फंक्शन सर्जेक्टिव्हिटी फंक्शन नसणार आहे. हे फंक्शन सर्जेक्टिव्हिटी कधी असणार आहे हे बघा बाळांनो. इथं 5ला पण काहीतरी असेल, F असेल 6ला, त्यावेळी हे होणार आहे. आता याच्यामध्ये याला अनेक बाळांनो, अनेक तुम्हाला सांगतो, याचा दुसरा कन्सेप्ट सांगतो, दुसरी बाजू. हे पहिला कळालं तुम्हाला की प्रत्येक एक इमेजला प्री इमेज पाहिजेच. ओके, एक असू दे, एक किंवा जास्ती असेल. आता मी असं करतो बाळांनो, काय करतो, Aला 1 आहे हां, आणि Bला पण काय बाळांनो 1 आहे. ओके, बरोबर आहे. मला वाटतं Cला 2 आहे आणि Dला 3 आहे आणि Eला पण 3 आहे. एक मिनिट, मी म्हणजे डायग्रामच नवीन ड्रॉ करतो बाळांनो, म्हणजे तुम्हाला समजायसाठी. ओके, मी समजायसाठी हां, बरोबर आहे बाळांनो. बघा मी आता तुम्हाला सांगतो बाळांनो. ओके, इकडे बघा बाळांनो, मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. मी ABCD लिहिलं नेहमीप्रमाणे, ABCD. हे आता काय आहे ते तुम्हाला माहित आहे. आणि इथं 1 2 3 4 लिहिलं मी, आणि इथं 5 पण लिहिलं. बरं ठीक आहे, थांबा. आता मी काय करतोय, Aला 1 आहे, Bला पण 1 आहे, बरोबर आहे. आणि लक्षात घ्या बाळांनो, Cला 2 आहे, Dला 3 आहे, इथं मी Eला पण काय आहे 3 आहे. ओके, आणि मी इथं काय करतो, F काढतो. ओके, F काढतो, Fला 4 आहे. ओके, आणि इथं Gला 9 आहे. एवढा आहे बाळांनो. आता मला सांगा बाळांनो, याच्यामध्ये प्रत्येक पहिला काय बघणार आपण, कोडोमेन बघणार. पहिली केस काय आहे, मी पहिला सांगितलं स्टेटमेंट काय आहे, कोडोमेन पहिला बघायचं. कशासाठी, सर्जेक्टिव्हिटीसाठी. कोडोमेनमध्ये काय आहे, प्रत्येक इमेजला प्री इमेज आहे. आता तुम्ही म्हणाल सर इथं 2 आहे, 2 इमेज आहेत, चालते ना बाळांनो, हेच तर त्यातलं मेन मला सांगायचं तर हेच आहे. सर ह्या इमेजची 2 प्री इमेज आहेत. म्हणजेच काय बाळांनो, ज्यावेळी या इमेजला 2 प्री इमेज असतील त्यावेळी आपण त्याला ऑन टू फंक्शन म्हणू शकतो किंवा मेनी टू फंक्शन म्हणू शकतो, बरोबर आहे. मेनी हे मेनी टू वन
बरोबर आहे. मेनी टू वन किंवा ऑन टू फंक्शन म्हणजे काय बाळांनो, मला सांगायचा दुसरा माझा पॉईंट हा आहे की आपण सर्जेक्टिव्हिटी फंक्शनला ऑन टू फंक्शन म्हणू शकतो. पहिला काय, पहिलं फोकस ऑन कोडोमेनवरती फोकस करायचा. कोडोमेनमध्ये काय पाहिजे, प्रत्येक प्री इमेज पाहिजे त्याची, बरोबर आहे. दुसरं काय करणार आपण बाळांनो, दुसरी कंडिशन मी आता काय सांगितली, याला ऑन टू फंक्शन पण म्हणतात, बरोबर. आपण ऑन टू फंक्शन शिकले बाळांनो. ओके, ठीक आहे. आता पुढं हे दोन्ही तुम्हाला समजलं. आणि हे एक लक्षात घ्या, आता इथं आणि तुम्हाला सांगतो की मी म्हणजे ते सर्जेक्टिव्हिटी आहे की नाही ओळखायचं. इथं 1 2 3 4 5 आहे आणि इथं ABCD आहे.